वंशाची कीर्ती साऱ्या जगतात, या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या वडिलांमध्ये घेऊन आला. महाराष्ट्राची भूमी म्हणजे बलिदानाची, महाराष्ट्राची भूमी म्हणजे पराक्रमाची. दादा, महाराष्ट्राची भूमी म्हणजे प्रयत्नांनी पराक्रमाने पराक्रष्टेरी पावन झालेला महाराष्ट्र. राज हो राज. आई साहेब चितावणी आवाज द्यावा आणि राजांनी म्हणावं, बोला महासाहेब. एक एक माणूस शिवाराजांनी सोबत घेतला. यसाजी कंकम, पहिरजी नाईक, सर्णाबाद थांबलेला मोहिते, तानाजी मालुसरे, एक एक माणूस स्वराज्यासाठी आला. दादा, नाभिक समाजाचा जीवाला शिवाला आणि एक एक माणूस स्वराज्यात सामील झाला. सनई चौघडे वाजत होते, पाना फुलांना बहर आला. पण दादा, यादी महाराष्ट्र असा नव्हता बरं. महाराष्ट्र 12व्या शतकात पाहण्यासारखा होता. 12वं शतक म्हणजे महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक. ज्या 12व्या शतकात विश्वमाऊली ज्ञानोबराय मराठी भाषेचा गौरव करतात. माझा मराठाची बोल कौतुके पै अमृतातही बंदाली, ऐसे अक्षरे रसिके मेळविन, या मराठाची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ. 12वं शतक महाराष्ट्रासाठी. सनई चौघडे वाजू लागले, पाना फुलांना बहर आलेला. वारकरी आणि धारकरी पंढरपुरात नाचतायत. टाळांचा आवाज आहे, मृदंगाचा आवाज आहे. धिमिकट धिमिकट मृदंग वाजवाय, धिमिक धिमिक धिम धिम आणि मृदंगाच्या आवाजानं वारकरी नाचतायत. टाळांच्या आवाजात जयघोष होतोय. पंढरपूर सुंदर दिसतंय, वारकरी नाचताना दिसताय, आळंदीमध्ये तेज दिसतंय, पाना फुलांना बहर आला आणि असं सुंदर वातावरण या महाराष्ट्रात दिसतंय. खऱ्या अर्थानं जेजुरी पण सुंदर दिसते बरं का. जेजुरी पण फार सुंदर दिसते. या ठिकाणी हे सुंदर वातावरण महाराष्ट्रात आहे. पण खऱ्या अर्थानं त्याच 12व्या शतकात महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली. महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली आणि 8000 इस्लामिक सत्तानं पहिला आक्रमण 12व्या शतकात केलं. 8000 इस्लामिक सत्ता दिन 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 करत अल्लाउद्दीन खिलजी धावत आला. आया बहिणीची इज्जत तुटली, मंदिर उद्ध्वस्त केली, मंदिरातले देव उद्ध्वस्त केले. हे भगव्याचा रंग अंधुक झाला. दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा सह्याद्री झुकल्यासारखा वाटू लागला. आणि मग कोण रोकल हे वादळ? कोण रोकल हे वादळ? अल्लाउद्दीन खिलजीचं वादळ महाराष्ट्रावर आलं. दादा, अरे कोण रोकल हे वादळ? हे वादळ रोकायला आता एका वादळाची गरज, आणि नुसत्या वादळाची नाही, समाधान बाबा भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती. आणि मग कोण? 288 वर्ष महाराष्ट्र लढत होता. 288 वर्ष महाराष्ट्र लढत होता. आया बहिणींचा किंतळण्याचा आवाज येत होता. 288 वर्ष महाराष्ट्र थरथर कापत होता. भगव्याचा रंग गडद दिसणारा आज अंधुक झाला होता. सह्याद्रीकडे पाहणारा सह्याद्री, दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा आज सह्याद्री शांत झाला होता. कोण रोकल हे वादळ? हे वादळ रोखायला आता वादळाची गरज होती. आदिलशाही, निजामशाही, कुतुब, मुघल, डच, फ्रेंच यांनी हौदस माजवला होता. आणि मग 288 वर्षाचा काळ उलटत निघाला होता. आणि मग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना आठवण आली आणि महाराजांनी आवाज दिला भगवंताला. महाराजांनी आवाज दिला जगदंबेला. ए बाई, अरे काय चाललंय महाराष्ट्रात? आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येतोय. आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येतोय. ए महादेवा, ए देवाचा देव महादेवा, ए खंडेराया, तुला दार उघडावं लागेल बरं का. आणि आता जर दार नाही ना उघडलं तर अनर्थ होईल. ए कोल्हापूरची महालक्ष्मी, ए तुळजापूरची आई तुळजा भवानी, ए वणीची सप्तशृंगी, ए माहूरची रेणुका माता, ए बये दार उघड बाईया, दार उघड बाईया, दार उघड बाईया, भैया दारू दारू
गोंधळी आणि गोंधळी गोंधळी ना मी आंब्याची गोंधळी 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 दारुड बैजात आई तुळजा भवानी दारुड कोल्हापूरची महालक्ष्मी दारुड माहूरची रेणुका माता दारुड बये दारुगड दारुघर बये दारुघर आणि आवाज झाला आणि बयन दार उघडलं बयन दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये हो महिला मंडळ आई साहेब उस्मानाबाद नाही धाराशिव अहमदनगर नाही अहिल्यानगर दादा औरंगाबाद नहीं छत्रपति धर्मवीर संभाजीनगर ए भाई भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल भगव्याला नमन करावं लागेल शिवराजांना मानावं लागेल आणि सर्जा छावा संभाजी राजा समोर झुकावं लागेल महाराष्ट्रात धाराशिव जिल्ह्यामध्ये दार उघडल्या गेला आई साहेब जिजाऊंना दिवस गेले आई साहेब जिजाऊंना दिवस गेले शहाजी राजे सांगतात महाराणी साहेब शहाजी राजे सांगतात महाराणी साहेब पुत्र व्हावा आईचा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा असा पुत्र जन्माला घाला आदिलशाही निजाम कुतुब मुघल डच फ्रेंच यांच्या मानगुट्यावर बसेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रावर भगवा फडकेल असा पुत्र जन्माला घाला धाराशिव जिल्ह्यामध्ये आई साहेब जिजाऊंना दिवस आणि मग आई साहेब जिजाऊंना शिवनेरीवर आणण्यात आलं शिवनेरी म्हणजे सुरक्षतेच्या बाबतीत जबरदस्त गड गडाचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मी शिवनेरीवर सेवा करते लक्ष्मणची आई साहेब डोहाळे लागले मासाहेब जिजाऊंना ओ महिला मंडळ डोहाळे डोहाळे आंबट खायचे डोहाळे लागले असतील का आई साहेबांना का तिखट खायचे डोहाळे लागले ओ माती खायचे डोहाळे नाही लागले बर का हे लक्ष्मी आया बहिणीची इज्जत तुटल्या गेलेली मंदिरं उद्ध्वस्त झाली मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले समाधान गुरुजी का सांगायचे छत्रपती शिवाजीराजे कीर्तनात मग ते बाबा छत्रपती शिवाजीराजे देव होते का माहिती नाही पण राजे होते म्हणून आमच्या मंदिरातील देवा शिल्लक आहे राजे होते म्हणून मंदिरातील देव शिल्लक आहे मंदिरांचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांमुळे झाला आणि मंदिरातले देव छत्रपती शिवाजी राजांमुळे शिल्लक राहिले असा असणारा राजा या जगाच्या पाठीवर वेगळं व्यक्तिमत्व रामायण श्रवण करतायत रामायण वाचतायत भागवत वाचतायत आणि असं सुंदर वातावरण शिवनेरीवर तयार झालं आई साहेब सांगा ना कशाचे डोहाळे लागले ए लक्ष्मी आया बहिणींची इज्जत तुटल्या गेलेली मंदिरं उद्ध्वस्त झाली मंदिरातले देव उद्ध्वस्त झालेत लक्ष्मी अरे कशी लागतील डोहाळे नाही आई साहेब तुमचा चेहरा सांगतो डोहाळे लागले आंबट खायचे डोहाळे नाही लागले माती खायचे डोहाळे नाही लागले आई साहेब सांगतात चला किरण बाबा आई साहेब सांगतात लक्ष्मी लागलेत मला डोहाळे लक्ष्मी लागलेत मला डोहाळे मला घोड्यावर स्वार व्हावंसं वाटतं मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात मला समशेरी चालवावेसे वाटतात मला समशेरी चालवत दुश्मनांच्या गर्दनीडूबात पुन्हा एकदा हे स्वराज्य निर्माण करावंसं वाटतंय आणि स्वराज्य निर्मितीचे डोहाळे आई साहेब जिजाऊंना लागले आणि स्वराज्य निर्मितीचे डोहाळे आई साहेब जिजाऊंना लागले दिवस जवळ येत होता दिवस जवळ येत होता महाराष्ट्राचं वातावरण बदलत होतं माहिती नाही कुणास ठाऊक आदिल निजाम कुतुब मुघल अशांत होते महाराष्ट्र एक वेगळ्या वळणाकडे होता आणि मग तेवढ्यात ज्या आतुरतेने महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता फाल्गुन वैद्य तृतीया दादा फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 आणि त्या ठिकाणी मग या ठिकाणी शिवनेरीतून आवाज आला आयुष्यभर तो शिवाशी खेळल पण रयतेचं रक्षण करेल असा छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला
महाराष्ट्राला आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. आणि मग खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सुंदर दिसू लागला. राजे जन्माला आले, तळवे तळहात टेकत डाव्या गुडघ्यानं रांगला. महाराजांचं तेज, तेजस्वी आणि तपस्वी असणारा चेहरा. राजे त्या ठिकाणी चालायला लागला. पाहता पाहता छत्रपती शिवाजी राजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. म्युझिकचा राजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. थोडा इको कमी करा, क्लिअर करा. आणि वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं. आईसाहेब जिजाऊ म्हणतात, शुभा लग्न करावं लागेल बरं का. आईसाहेब वयाच्या 10व्या वर्षी, हो शुभा हे वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झाले. आपली 35शीतली अजून रेजला नाहीत. 10व्या वर्षी पहिलं लग्न केलं महाराजांनी. शुभा अरे करावं लागेल तुला लगीन. पण एकूण एक लग्न नाही, 8 लग्न झाल्यात. हम दो पण हमारे दो. महाराज म्हणतात, आई साहेब हे शिकायचं का प्रजेने आमच्याकडून. अरे तसं नवं शुभा, त्याला राजकारण म्हणतात. राजकारण हे सुंदर समाजकारण आहे. आम्ही तुमच्या गावात तुमच्या भागात 2 तास कीर्तन करू शकतो. तुमच्या भागातला विकास आमच्या हातात नाही. ती माणसं त्या कामासाठी बनली. ज्याचा देह समाजाच्या, देवाच्या, देशाच्या, गावाच्या सगळ्यांच्या कामाला आला ना, तो मेल्यानंतर जिवंत राहिला. शोभा याला संघटन म्हणतात. 8 लग्न केली महाराजांनी. 8 लग्न करण्यामागं संघटन होतं. सोयरीक जुळाव शोभा. ही माणसं लई खतरनाक आहेत. हे आदिल, निजाम, कुतुब, मुघल, अरे लई भयानक, लई मोठं सैन्य. आपल्याकडे काय, जाधव घराणं, सिंदखेड राजा, निंबाळकर घराणं, मोहिते घराणं, ही सगळी घराणी महाराजांनी एकत्र केली. पहिलं लग्न झालं निंबाळकर, फलटणचं घराणं, सातारा फलटण. ज्या भागातून आम्ही येतोय, हा महाराष्ट्र फार सुंदर आहे बरं का. आपल्या जवळच रामशेज आहे, जबरदस्त. रामशेज म्हणजे शंभूराजांनी जबरदस्त लढवला बरं का. गड जबरदस्त रामशेज लढवला. महाराज असा राजाच नाही हो जगाच्या पाठीवर, राजाच बघितला नाही. खऱ्या अर्थानं नाही, जबरदस्त योगदान. आज खरं तर मी तानाजी मालुसरे सांगणार होतो, पण आज माझ्या मनात आला शंभूराजे सांगावं. यास कधी पुन्हा येईन त्यास मालुसरे बी सांगेन, अफजल बी फाडीन. एका झपक्यात जोडवलेला अफजल खान महाराजांनी. लई खतरनाक अफजल, 7 फुटाचा. येणार आहे बहुतेक गवळण्याला मी, तेव्हा अफजल बी घेऊन येतो. म्हणजे अफजल घेऊन म्हणजे फाडा घेऊन येतो. लई भयानक. आता थरथर कापायचा माणूस अफजल खानाच्या समोर. आई साहेब म्हणता, शोभा हे शोभा, पाय थरथर कापून द्यायचं नाही बरं का अफजलच्या पुढे उभं राहताना. आपल्या आया बहिणींची इज्जत लुटली आज सैतानानं. शोभा आज तुला लढावं लागल रे. वयाच्या 10व्या वर्षी महाराजांनी पहिलं लग्न केलं. निंबाळकर, मुधोजी अरे कन्येला गडावर घेऊन या मुधोजी. हो आई साहेब येतो आम्ही कन्येला गडावर घेऊन. पण आमचं काही चुकलंय का. नाही नाही मुधोजी तसं नवं, या तुम्ही गडावर घेऊन. मुधोजी निंबाळकरांनी या ठिकाणी कन्या गडावर घेऊन आले. तुरु 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 चालत ती कन्या गेली. आणि जिथं शिवबाराजे तलवार चालवतात तिथंच जाऊन कन्या उभी राहिली. त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई, छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या आई साहेब. रणरागिनी, जबरदस्त, तेज. मुधोजी म्हणतात, हे सई अरे शिवबाराजे आहेत ते. शिवबाराजे वा साहेब, आम्हाला नाही वाटत ते शिवबाराजे आहेत. शिवबाराजे नाहीत. हे सई अरे असं बघायचं नसतं. दानपट्टान तलवार चालवतायत ते. सई अरे शिवबाराजे नाही आबा साहेब, ते शिवबाराजे नाहीत. मुधोजींना वाटलं बरखास्त झालं राज्यातलं आपलं काम आता. सई म्हणते शिवबाराजे नाहीत. सई तशीच फिरली आणि आई साहेब जिजाऊंच्या मांडीवर जाऊन बसल्या. महाराणी सईबाई मुजराच केला नाही, लक्षातच नाही राहिलं. मुधोजी म्हणतात, हे सई राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्य माता मा साहेब जिजाऊ आहे, मुजरा कर. चुकला आई साहेब आमचं, आम्ही मुजरा नाही केला तुम्हाला. ते आमचे आबासाहेब म्हणतात ते शिवबाराजे. मग सई शिवबाराज नाही आई साहेब, ते शिवबाराज नव, शिवबाराजे नाहीत. मुधोजी काय म्हणते कन्या. मुधोजी म्हणतात, आई साहेब माफ करा आम्हाला.
आम्हाला नाही माहिती असं काय होईल. नाही हो, आमच्या आबासाहेबांची चुकी नाही साहेब. अरे मग हे सई, तू आबासाहेबांनी मी सांगितलं नाहीस ते शिवबाराजे नाहीत, मग काय वाटतं कोण आहेत तुला? महाराणी सईबाई लाखातला एक शब्द बोलल्या. महाराणी सईबाई सांगतात, ओ आई साहेब, अरे ते शिवबाराजे नाहीत, ते छत्रपती शिवाजी राजे, ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. ए सई, अरे कसं ओळखलंस? फिरणारा दानपट्टा आणि तलवारीत ती धार सांगती, ही तलवार एक दिवशी मुघलांच्या गर्दनी उडवणार. आई साहेब, नुसत्या मुघलाच्या गर्दनी नाही उडवणार, एक दिवशी शिवबाराजे गर्दनी उडवत, या मुघलांच्या गर्दनी उडवत महाराष्ट्रावर भगवा फडकवणार आणि या सुवर्ण क्षणाचे आम्ही साक्षीदार असणार. ए सई, अरे तू साथ देशील का माझ्या शिवबाला? हो, शेवटपर्यंत साथ दिला मी. ए शिवबा, बघीस सई, साथ दिल म्हणती तुला. आई साहेब, असं कुठं म्हणतात का हो समोरासमोर? हे सई, दिशील ना बघ माझ्या शिवबाला साथ? हो महाराज, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत, स्वराज्य उभं नाही राहत ना तोपर्यंत आम्ही सोबत उभे असू. पण किरण बाबा, त्या महाराष्ट्रातल्याच दुर्दैवी आई ठरणार होती महाराणी सईबाई. आणि 2.5-3 वर्षाचे होते शंभूराजे, आणि महाराणी सईबाईंच्या देहातला प्राण निघाला, श्वास गुदमरू लागला. जगदंबा जगदंबा. बाळ शंभूराजे बाजूला आहेत. शंभूराजे म्हणतात, आई साहेब, अरे का डोळे भरून आलेत? बाळराजा, आम्हाला नाही वाटत अजून जास्त वर्ष आम्ही जगल, किंवा आम्हाला असं वाटतं हा क्षण शेवटचा चालू आहे, आता आमचा श्वास आता जड झालाय. शंभूराजे रोज यायचे आई साहेबांकडे. आज पण महाराणी सईबाईंचा चेहरा वेगळा दिसत होता. आज रडत होत्या महाराणी सईबाई. आई, का रडता तुम्ही? शंभूराजे, दुर्दैवी आई ठरलो आम्ही, दूध नाही पाजू शकलो तुम्हाला. तुम्हाला दूध धाराऊ मातांनी पाजलं, कापूरवळची धाराऊ माता. ती धाराऊ माता ज्यावेळेस उभी राहिली ना स्वराज्यात, आई साहेब जिजाऊ म्हणतात, ए धाराऊ, अरे कशी आलीस? दूध पाजायला आलीस संभाजी राजांना? दूध पाजायला आलीस? अरे कुणाचं धारिष्ट नाही धारावी तो उभं राहायचं, आली कशी काय? ओ आई साहेब, अहो शंभूराजांना दूध पाजावं म्हणजे आमचं दूध पवित्र झालं, म्हणून आम्ही आलो दूध पाजायला. असा होता छावा भयानक. आम्ही दूध नाही पाजू शकलो महाराज साहेब. बाळराजे, महाराज साहेब नाराज आहेत आमच्यावर, म्हणून आम्ही रडतोय, तुमच्यासाठी नाही रडत. काय झालं? येतील ना आबासाहेब, आम्ही आणतो आबासाहेबांना. जगदंबा जगदंबा. आई साहेब, हे जगदंब शब्द काय? अडचणीत असाल ना संभाजीराजे, त्यावेळेस ताकद दिन भर का जगदंब शब्द तुम्हाला. ती आई तुळजाभवानी जगदंबा आणि ते देवाचे देव महादेव हे ताकद देतात. खंडेराय अवतार तोच बर का. तिसरा डोळा उघडतो तो बी. जागृत देवस्थान, भयानक आणि कडक. या देवस्थानाला जागृत देवस्थान का म्हणतात? हे कडक देवस्थान आहे. थोडं जरी चुकलं तरी ते लगेच घात करतं. महाराष्ट्रात असं काहीतरी वेगळं गणित आहे जे फक्त महाराष्ट्रातच आहे. जगदंबा. आम्ही आणतो आबासाहेबांना. आई साहेब, अरे आम्ही आणतो आबासाहेबांना. अरे नाही येणार शंभूराजे ते, आम्ही त्यांना शब्द दिला होता, आम्ही शब्द नाही पाळला असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही त्यांना म्हणलो होतो शेवटच्या श्वासापर्यंत, स्वराज्य उभं नाही राहत तोपर्यंत साथ देईल, पण आमचा प्राण चाललाय ना, ते नाराज झालेत आमच्यावर. नाही हो, या क्षणाला तुमच्या हातावर महाराजांचा हात पाहिजे ने. असं कसं नाराज होतील आबासाहेब? आमचं ऐकतात आबासाहेब स्वराज्यात. आणि गेले ना बाळ शंभूराजे, 2.5-3 वर्षाचा छावा, भयानक योद्धा. आबासाहेब, अरे इथं कुठे येर झारे मारता? आमच्या आई साहेब बोलवतायत तुम्हाला. आबासाहेब, शंभू बाळ कुणाचा निरोप घेऊन आला? महाराणी सईबाईंचा. आमच्या आई साहेबांचा निरोप घेऊन आलोय. त्यांचा श्वास गुदमरला आणि या क्षणाला तुम्ही सोबत नाही का आबासाहेब?
आम्ही बाळराजेंनी हे शिकायचं का तुमच्याकडून? अशी साथ सोडतात का? आई साहेब जिजाऊ म्हणतात, शंभूराजे अरे तुमच्या आबासाहेबांना लय दुःख आहे, तिकडे विजापूरून अफजल खान आलाय, तो थेट येऊन तुळजापूरला धडकणार आहे, आणि इकडं महाराणी सईबाईंचा शेवटचा श्वास चाललाय ना. ओ शंभूराजे, तुमच्या आबासाहेबांनी किती बी लग्न करू द्यात, पण तुमच्या आबासाहेबांच्या चेहऱ्यावर विचारा सगळ्यात जास्त प्रेम कुणावर आहे? तर महाराजांचं सगळ्यात जास्त प्रेम या ठिकाणी महाराणी सईबाईंवर आहे. लक्ष देऊ नाही का? सगळ्यात जास्त प्रेम सईबाईंवर होतं. अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं. मात्र आता काही समजत नव्हतं शंभूराजांना. आबासाहेब तुम्हाला यावं लागेल बरं का आबासाहेब. 5-1 मिनिटं पुढे घेत काय अडचण नाही. आले ना आबासाहेब, शंभूराजे घेऊनच आले बाबा आबासाहेबांना. जगदंब हे सई, तू साथ नाही दिलीस ग, कशाला पाठवलं बाळराजाला? तुला माहिती आहे मी त्याचं ऐकतो म्हणून. हो पण महाराज साहेब आमचं काय चुकलंय? अरे सई रडू नको बाबा, खरंच हात लग्न केले पण सगळ्यात जास्त जीव महाराणी सईबाईंवर महाराजांचा. मला नाही राहिलं, मला नाही पाहायचा ग चेहरा सई. अरे तू शब्द दिला होतास शेवटपर्यंत साथ देईन म्हणून, मग का सोडून चालली सई? नाही हो महाराज, आम्ही नाही सोडून चाललो, नाही सोडून चाललो. पण तुझं दिलेला शब्दाचं काय? आम्ही शब्द पाळलाय की महाराज साहेब. महाराणी सईबाई म्हणतात आम्ही शब्द पाळलाय आमचा. महाराष्ट्रातला लाखातला शब्द बोलून गेले बरं का महाराणी सईबाई आता. हो महाराज साहेब, आमचा प्राण जरी चालला असेल ना तरी आम्ही आमचा शब्द पाळलाय, आम्ही ठाम आहोत, आम्ही साथ दिली तुम्हाला. आमचा श्वास जरी चालला असेल ना तरी हा छावा आज महाराष्ट्राला देऊन जाते, तो शेवटपर्यंत भगव्यासाठी लढाल. ओ संभाजी राजे, छावा आहात तुम्ही आमचे, आणि छावा झुकत नाही बर का कुणा समोर. प्राण सोडलं ना दुसऱ्या क्षणाला. जगदंब शंभूराजे म्हणतात आबासाहेब हा छावा कोण असतो? आईसाहेब जिजाऊ म्हणतात ओ शंभूराजे, ज्याचा बाप सिंह असतो ना त्याचा पोरगा छावा असतो. छावा आहे आपला संभाजी, आणि खरंच छावा होता. हे कुणाची मजालच नव्हती महाराजांच्या समोर उभी राहायची. लई जबरदस्त योद्धा, अपराजित योद्धा, एक युद्ध न हरणारा, जगातला पहिला योद्धा म्हणजे धर्मवीर शंभूराजा. एक युद्ध न हरणारा राजा. पकडलेच गेले नसते महाराज, आपल्या माणसानी फसवलं. गणोजी मेहुणा होता महाराजांचा सक्का, आणि कर कर बाहुदंड वाजले, आणि मग कवी कलश म्हणतो राजे अरे पकडले गेलोत राजे. ए कवी, अरे कुणाची मजाल आहे या संभाजीला हात लावायची राजे? अरे पकडले गेलोत राजे आपण. राजे सांगतात कवी महाराज 20 ते 25 फुटांनी साखळदंड पडलेले. अहो कोणाची मजालच नव्हती महाराजांना स्पर्श करायची. कसली देव बोली असं असा उभा राहिला ना शंभूराजे, पैलवान होता गडी. अरे हा खड्यात उभा राहिला ना, कुणाची मजाल नाही तिथं कुस्ती करायला यायची. आणि मग हो राजे, अरे हे डरते, हे घाबरते ही लोक तुम्हाला राजे. हे हात नाही लावले म्हणून यांनी साखळदंड टाकले, कर कर बाहुदंड वाजायला लागले. जगदंब उंटाला बांधून फरफडत नेलं महाराजांना या मातीतून. उंटाला बांधून फरफडत नेलं. महाराज काय वाटलं या क्षणाला बाबा, काय वाटलं असं महाराजांना? मधोमध जावं आणि शंभूराजांच्या डोळ्यातून पाणी यावं. कवी कलश म्हणतो राजे हे डोळे पाणवलेले बघितले नाही तो आजपर्यंत, काय झालं राजे? राजे सांगतात कवी या नद्या नाल्यांना माहितीच नाही अरे त्यांचा संभाजी पकडला गेलाय. या पाना फुलांना अरे सांग ना कवी ओरडून, अरे हो त्यांचा संभाजी आहे. आई उंटाला बांधून नेलं, तिथंच लई जखमा झालत्या. महाराज सारखे मागे बघत होते, आणि जसं रक्त भंबाळ शरीर होतं ना, एकच शब्द महाराजांच्या मुखातून जगदंब जगदंब. काही म्हणतो राजे अरे का मागे बघताय? राजे म्हणतात अरे जंजिरा राहिला ना कवी आपला,
माझ्या आईबापाचं शेवटचं स्वप्न रे जंजिरा. त्या सिद्धीला सळोकी पळो केले बघ. त्यांच्या स्वप्नात येत असेल आता संभाजी. खरं सांगू का समाधान बाबा, अजून थोड्या वर्ष जगले असते ना महाराज, जंजिऱ्याची बात काय दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद होती. अरे कोणाची मजालच नव्हती महाराजांच्या समोर उभी राहायची. फार वाईट वाटत होतं महाराजांना. मातीतून फरफडत घेऊन चालली होती लोक या गड किल्ल्यांना. या माणसं आज कुणालाच माहिती नव्हतं आपला राजा या. श्वास गुदमरत होता महाराजांचा. काय कुणास ठाऊक का शेवटचा क्षण होता का. हा अपराजित योद्धा न हरता शेवटचा प्राण या ठिकाणी श्वास सोडणार होता. आणि मग महाराजांचे हातपाय थरथर कापायला लागले होते. औरंगजेबाच्या दरबारात उभा करायचं होतं. आणि औरंगजेब म्हणतो, हमें देखना है कैसे दिखता है संभाजी, मेरे सामने लाया जाए, हमें देखना है कैसे दिखता है संभाजी. हुजूर मैं जाऊं उसके सामने हुजूर. एका झपक्यात उलटा करल तुम्हाला. महाराष्ट्रातलं रक्त आहे लई भयानक आहे हुजूर, लई खतरनाक. 20 फुटावनी साखळदंड टाकलेत तवा पकडलाय आम्ही त्याला. कोण म्हणतोय? औरंगजेबाचे सहकारी म्हणतात शंभूराजांच्या समोर जाऊ नका. तो औरंगजेब म्हणलो, हे निकम्मो, अरे मेरे ओर से हो क्या उस संभाजी की तरफ से हो, ऐसा कैसा बोल सकते हो हुजूर. ते सहकार्यांचं वाक्य आवडलं मग ते गुरुजी आपल्याला. हुजूर इस वक्त ना तो हम आपके तरफ से है ना हम संभाजी के तरफ से है, हम सिर्फ सच्चाई के तरफ से है. और सच ये है संभाजी छावा है हुजूर, और छावा झुकता नहीं किसी के सामने, मेरे सामने लाया जाए. 8 साल का था तब देखा था उसे, अब 32 साल का हुआ है. 8 वर्षाचा होता त्यावेळेस बघितलं होतं, आता 32 वर्षाचा झालाय. आणि मग महाराजांना समोर उभं केलं. आई खरं सांगू आई, साखळदंडात गुंडाळला ना तिथंच रक्तबंबाळ झालता हो दे. पण आईचा एक एक शब्द कानावर होता, माझा संभाजी छावा आहे. अरे झुकल तो छावाच कसा मग. मानेवर वार झाली होती. आणि याच्याही पेक्षा भयंकर अत्याचार असा होता की आता 40 दिवस डोक्यापासून नाकापर्यंत तलवारीने देह फाडला होता महाराजांचा. आई तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती बरं का जखमांना. पण या सैतानानं मिठाचं पाणी टाकलं अंगावर, सर्व अंगावर मिठाचं पाणी गेलं. पाण्यातून मासा बाहेर यावा असा तडफडला असता एखादा. एवढे बी हल्ले नाहीत राजे, एवढे बी हल्ले नाहीत. काही म्हणतो राजे, अरे असा छावाच नाही बघितला आम्ही राजे. राजा त्रास नाही होत का मिठाच्या पाण्याने. राजे म्हणतात कवी, अरे माझी आई शेवटचा श्वास घेताना म्हणती माझा संभाजी छावा आहे. आज जर छावा झुकला ना कवी तर हिंदू धर्म संपला कवी. काय राजा होता हो, जबरदस्त. काय योगदान, काय जबरदस्त बलिदान. महाराज मी इतिहास सांगताना कधीच आवाजाची पर्वा करत नाही. फार बिंबीच्या ते ठपासून सांगतो गुरुजी, आपल्या माणसांसाठी आपल्या डोळ्यात पाणी आलंच पाहिजे. राजा नसते ना इथं कीर्तनच झाली नसती. नारळ्यावर तलवारी ठेवल्या असत्या आपल्या. महाराज होते म्हणून इथं कीर्तन आहेत. काय शिवबाराजांनी जबरदस्त कार्य केलं. मला 4 शब्द या महाराष्ट्रातले लई जादूगार वाटतात नेहमीच. एक विठोबा, एक तुकोबा, एक ज्ञानोबा आणि 4था शिवबा. हे 4 शब्द महाराष्ट्रातले जादूगार आहेत. विठोबानं काय दिलं तर विठोबानं प्रेम दिलं. तुकोबांनी काय दिलं तर माता सुधण्यासाठी गाथा दिली. ज्ञानोबांनी काय दिलं अमृतानुभव चांगले 65 ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ दिला. आणि शिवबानं काय दिलं तर इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि हे स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. त्या शिवबाचा, त्या शिवबा राजाचा छावा होता संभाजी राजा. ये औरंगजेब म्हणतो, ये आंखें सताती है, देखो इसका जज्बा. ए निकम्मो, अरे है क्या हम में से कोई ऐसा. अल्लाह, ए परवरदिगार, अरे क्या बनाया तूने इसको. ऐसा एक तो संभाजी, अल्लाह, अरे ऐसा एक तो संभाजी हमारे जनान खाने में देते तो पूरी दुनिया पे राज करते हम.
नाज है संभाजी आप पे हमें. सगळ्यांनी माना खाली घातल्या. औरंगजेब काय म्हणतो, माझ्या मुलकात संभाजीराजा जन्माला यायला पाहिजे होता. औरंग्या तू काय येडपट आहेस का रे? तुझ्याकडे जन्माला येतील शंभूराजे. हे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत, आणि छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सुधावा. मजा नव्हती महाराजांच्या पुढं. बाबा एवढे वार झाले होते महाराजांच्या देहावर, समाधान बाबा या सगळ्या मानेवर पूर्ण अंगावर तलवारीने वार केले या सैतानानं. अहो नवल सांगतो, या तप्त सळ्या घेऊन आला होता ना जो सळी घेणारा. आई आज महाराजांचे डोळे काढायला लावले होते. हो लालबुंद डोळे, लालबुंद सळ्या, आणि डोळे बी लालबुंद, आग ओकत होते. जो सळ्या घेऊन आला ना गुरुजी, त्याचे हात थरथर कापत होते. औरंगजेब म्हणतो, हे गुस्ताख हो, अरे ये क्या कर रहे हो हुजूर, ऐसे आंखें ही नहीं देखी आज तक, कुछ तो कहते हैं इसकी आंखें हुजूर. महाराजांचे डोळे सांगत होते महाराष्ट्र आमचा आहे, ही मंदिर आमची आहेत. शंभूराजांचे डोळे सांगत होते आज औरंगजेबाला, ही मंदिर आमची आहेत, आमचे देव आहेत, महाराष्ट्र आमचा आहे. औरंग्या तू बाहेरून आलास, पण तुला इथंच घाडणार आणि मग महाराष्ट्रावर भगवा फडकवणार. महाराज काय योद्धा हो या जगाच्या पाठीवर, काय योद्धा असेल. तप्त सळ्या डोळ्या समोर आल्या आणि कवी कलश म्हणतो, राजे अरे डोळे जा खाणार राज, अरे या सळ्या लय भयानक आहेत. राजे म्हणतात, कवी अरे या तप्त सळ्यांना बघून डोळे जाखन तो छावा कोणता मग? आई म्हणती ना छावा आहे, मग छावा डोळे नसतो जाखत सळ्या बघून. कवी म्हणतो, राजे खरंच अशा मित्राबरोबर मारायला लय भाग्य लागतो राजे, खरंच भाग्य लागतं. बाबा तुमच्या सगळ्यांची मैत्री बघून मला एक वाक्य बोलावंसं वाटतं. अडचणीत मदत करणारे मित्र नाहीत हे, अडचणीच नाही आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारे मित्र. कवी कलश आणि धर्मवीर शंभूराजांसारखी मैत्री, असा योद्धाच नाही. खरंच महाराज एक आगळी वेगळी मैत्री उभी झाली त्या आयुष्यातली. त्यांच्या मैत्रीला आज या औरंगजेबाच्या दरबारात सगळे सलाम करत होते. कवी म्हणतो, राजे इच्छा काय हो, कवित्व ऐकायचं ना कवी तुझं, तसा नाही प्राण सोडणारा संभाजी. आज शेवटचा क्षण होता. आई ज्यांनी तप्त सळ्या घेऊन आल्या ना, त्याच्या हातातल्या सळ्या आज खाली पडल्या होत्या, पण आज या सळ्या डोळ्यात जाणार होत्या महाराजांच्या. सपकन सळ्या डोळ्यात गेल्या आणि डोळे बाहेर आले. गर 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 फिरणारे डोळे आज स्वराज्याकडे बघत होते, आज आबासाहेबांकडे बघत होते, आज महाराणी सईबाईंची आठवण काढत होते. अरे नुसत्या खोमण्या उरल्या होत्या, आज नुसत्या रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या डोळ्यातून. जगदंब जगदंब अंगावर शारे उभे राहायचे दरबारात. तिथं काय जगदंब शब्द आहे, काय ताकदीचा आहे. जबान निकाल दो इसकी, ये जबान बहुत बोलती है. अहो जीभ निघल का आई साहेब? अरे कोणाची जीभ आहे? सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून धात जात सांगणारी वाघाची छाव्याची जीभ होती. ती जीभ निघणार नव्हती बाहेर. कुणीतरी मानेवर वार केला, कुणी पोटावर वार केला, कुणी नरढ दाबलं आणि आता नरढ आणि नाक एकत्र दाबल्या गेलं. जीभ बाहेर आली, सपकन वार झाला. जगदंब आबासाहेब, आबासाहेब म्हणत होते शेवटची. महाराज हे धोतण नाही, हे काय पुष्पविष्प नाही, ओरिजिनल चुकणारा नव्हता. हे सगळे काल्पनिक त्याच्यासमोर सगळे भ्याडेत. अरे ओरिजिनल होता संभाजी राजा, जो खरंच चुकत नव्हता. मला सांगा ना बाबा, अहो एवढे मानेवर वार झालते, आई मान खाली जात नसेल का या क्षणाला? पण आई म्हणती ना छाव आहे माझा संभाजी राजा. एवढे बी हालत नव्हते राजे. पसंद आया इसका गुरूर. काही म्हणतो राजे, अरे जीभ काढली, डोळे काढले, हात कापणार. काही म्हणतो राजन, अरे औरंगजेब सिंहासन सोडून आला. राजन राजन, अरे तुम हो सांजे, क्या खूब लड़े हो जंग, हो मेरे शंभू राजे, देख तुम्हारा शौर्य और ये अपना हिंदू धर्म, तखत त्याजे है औरंग राजे,
तखत त्याचे हे औरंग. हिंदू धर्माच्या समोर आज औरंगजेब झुकला होता. म्हणून जगातला सर्वात मोठा धर्म हिंदू धर्म आहे. लक्ष देऊ नये का? या धर्माची ख्याती वेगळी आहे. हा कबीर महाराज काय म्हणून जन्माला आहे माहिती नाही बाबा, पण मरताना हा हिंदू म्हणून मरणार आहे. आणि हे मरण आम्हाला जिवंत ठेवणार आहे. क्यों तो ये भूमि किसकी है? ये भूमि हिंदू की है. ये भूमि प्रभु रामचंद्र की है. ये सांता की नहीं आई, ये संतों की भूमी है. संतांच्या पदस्पर्शानं पुढील आणि पावन झालेला महाराष्ट्र. महाराज शेवटची तलवार महाराजांच्या गळ्यावर ठेवली ना, हे शेवटचे 10 सेकंद आहेत, सेवेला पूर्ण विराम देणार आहे. त्यावेळेस महाराजांच्या मुखातून एकच वाक्य होतं, डोळे मिटून घेतो आबासाहेब, तुमचा छावाच तुमच्या भेटीला येतो. आईसाहेब जिजाऊ म्हणायच्या, माझा संभाजी छावा आहे. महाराज हे शेवटचं वाक्य कीर्तनातलं आहे. छावा चित्रपट आत्ता आलाय. आम्ही 15 वर्ष पोटतिडकीने छावा सांगतोय समाजाला. पण ऐका ना, एक वाक्य असं आहे, समाधान बाबा, मते गुरुजी, भास्कर बाबा, आदरणीय गुरुजी, कर्डिले बाबा, आपण सगळे छावा म्हणू, आपला राजा आहे, आपण सगळे छावा म्हणू. पण औरंगजेब छावा म्हणतो का नाही, म्हणून दरबार शांत होता. शांत दरबार, टाचणी पडला असा आवाज. बोलला ना औरंग्या म्हणून, हमने आंखें निकाल दी इसकी, इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने जबान काट दी इसकी, इसने 2 लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने पैर काट दिए, इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. अरे सच में छावा है, छावा शेर का. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. भारत